किती वर्ष रिक्षा चालवताय तुम्ही? पेट्रोल का डिझेलवर चालते ही रिक्षा? आम्हाला जास्त बोलायची परमिशन नाही आहे मॅडम. पण म्हणजे नोकर चाकर पण ह्याच्यातूनच जात असतील ना? अय्या काय मस्त ना. आणि अशा खूप रिक्षा असतील तुमच्याकडे. म्हणजे सगळं फुकट, सगळ्यांना फुकट कसं परवडतं नाही? आणि असे फुकट सोडण्याचे पैसे मिळतात का तुम्हाला? भरपूर पगार असेल नाही? किती असतो अहो सांगा ना. अय्या आपकी घर की कळशी में डिजाइन है, कितना मस्त. हमारे पास नहीं है ऐसा. अय्या घर किती मोठं है. वाह 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 वाह. ये ऐसा रोज पूछता है. हाँ ये भी पूछ रहा है, ये भी पूछ रहा है. आलं. हाँ आलं. आलं पण. हो. दादा रोज ऐसा पूछता है. अरे वाह. अय्या केवढं मोठं पान. एवढं तुम्ही केळीच. अगं बाई खोटं पान आहे. असं पण ठेवतात यांच्या घरात. किती छान, किती छान वाटतं याच्यावर. कलर पण किती. अगो बाई केवढं मोठं झुंबर. वाटतं याच्यावर उडायलाच होतं एकदम. जमेल ना तिला? ह्या लेट मी चेक. I'll call you back. Bye. नमस्कार, मी ना मीनाक्षी. माहिती आहे. अरे वा, नेहानी माझ्याबद्दल सांगितलं वाटतं यशच्या घरच्यांना. कुकिंग येतं? हो हा. म्हणजे काय बायकांना कुकिंग आलंच पाहिजे असंच म्हणणं आहे माझं. येतो येतो स्वयंपाक येतो. एक्सपिरियन्स किती? लग्नाला किती वर्ष झाली बरं? 10-12 वर्ष झालेली आहेत. आणि एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. भरपूर स्वयंपाक छान करता येतो अगदी मला. आमच्या इथे बरीच माणसं असतात. रोज पार्टीज होतात. सो वेगवेगळं कुझिन लागतं. प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहेत, मेन्यू वेगवेगळा असतो. सो इटालियन, कॉन्टिनेंटल, चायनीज, जॅपनीज, इंडियन, वर्ल्ड कुझिन बनवावं लागतं. जमेल का? मला कुठे करायचंय स्वयंपाक? तो तर नेहाला करावा लागणार. मी घरची मोठी म्हणून सांगतायत वाटतं. हो हो जमेल की. त्यात काय एवढं. आणि अंगावर पडलं की येतच असं वाटतं मला. माझ्या इकडच्या स्टाफचा पगार फिक्स्ड असतो. त्यामुळे तुझं फायनल झालं की सगळे डिटेल्स तुला कळवण्यात येतील. ओके. पण मी एक विचारू का? म्हणजे तुम्ही कोण? मी सिम्मी चौधरी. नेहाने नाव सांगितलेलं. यशची काकू आहे ही. हिला खुश ठेवलंच पाहिजे बाई. किचन मध्ये चल. हो हो चल ना. चला ना. बाई माणसाचं दुसरं घर किचनच असतं. मूव. यू टॉकिंग टू मच. मूव. हो जाऊया ना. Come on. बाईचं दुसरं घर. अगो बाई अहो केवढं मोठं किचन आहे तुमचं. एवढं तर माझं घर आहे. ब्लॅक टी येतो? हा ब्लॅक टी. एवढे श्रीमंत आणि काळा चहा पिऊन दुधाचे पैसे वाचवत आहेत. नेहाला साधा चहा येतो म्हणजे हा चहा येतच असणार. ब्लॅक टी. हो हो म्हणजे काय. अहो सगळंच येतं. आणि सांडग्यांची भाजी तर काय बघाल तुम्ही. अहो जो जो खातो ना तो असं
अशी बोट चाटत राहतो माहितीये का? बॅड मॅनर्स. बॅड मॅनर्स. आमच्याकडे ना हे असं लो क्लास लोकांसारखं बोट चाटून पुसून वगैरे कोणी खात नाही. ओके, हात धुवून घ्या आधी. धुते की. हो हे बघा धुवून आले. सॅनिटाईज करायचं. अहो हात धुतले ना आता, सॅनिटाईज पण करायचं. सॅनिटाईज करायचं. नेहाला पसंत करायला माझी परीक्षा घेते की काही बाई? जाऊ दे, हे लग्न होणं महत्वाचं आहे. हे बघ भरपूर घेतला. What rubbish is that? Behave. सॉरी. चहाचं भांड शोधून काढायचं. तुलाही किचन कळेल ना? हो बघते. अगं बाई हे काय इथेच ठेवले की तुम्ही भांड? आणि पाणी पण इथे. नेहाला पत्ता पण नाहीये तिच्यासाठी मी काय काय करतेय ते. लग्नात मानाची म्हणून 5,000ची साडी घेणार तिच्या सासरकडून. 5 नको, 10 नको 10 नाही चांगली 20,000ची घेणार. तिच्या माहेरची मोठी मीच आहे. चांगली 25,000ची साडी घेणार. हॅलो, काय चाललंय? ग्लोव्स घाल आधी. अहो असं काय करताय? मगाशी हात धुतले, सॅनिटायझर लावलं. ग्लोव्स घालायचे. हायजीन इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि या घराचे नियम शिकून घ्यायचे आधी. बर. झाले घातले. कॅप, ॲप्रन हे पण घालायचं? घालते मी. अगं बाई काय हो हे? दिसतच नाहीये मला काही. कुठून बघायचं म्हणजे? हा हे गॅस लावते. पेटला. चहापत्ती शोधायचं. हो एक 2 ओके. आलं. अरे हो शोधायचं. सॉरी. हे बघा आलं. अगं बाई व्हॉट आर यू डुईंग? आमच्याकडे मिडल क्लास लोकांसारखं असं ठेचायचं, लाटायचं, कुटायचं काम इथे होत नाही. ओके, हो गट इट. कट ही चालेल ना? ही घेते. काय करतेस तू? घाल ना चहामध्ये. बाई हो टाकलं. शुगर, साखर दिसलीच नाही मगाशी मला. शोधायची. पण ही कुठे साखर आहे? शुगर क्यूब्स. मिळालं. अगं बाई खाली पडलं. घालते. हा सिंगल क्यूब. एक विचारू का? ती देण्या घेण्याचं कधी बोलायचं? काय काय येतं तुला? सगळं येतं की. काय येत नाही विचारा. सुशी, लजानिया, ब्लामांच, एम्पांडा, एन्चिलाडा, वर्ल्ड कुझिन. मी म्हणाल होते मग अशी राईट? हो येईल ना येईल. सगळं जमेल अगदी. चहा उकळला वाटतं. घ्या. What are you doing? हो
काय चाललंय तुझं? हा, एक काम धड येत नाही आणि पॅलेस मध्ये राहायचंय. आउट. अहो स्टाफ. अहो कशाला ते स्टाफला बोलवताय? स्टाफ. अहो नका त्यांना बोलवू, मी तर फक्त चहाच पित होते आधी ना. बाहेर जायचं. आय रिजेक्टेड यू. हो असं कसं, पण हे आपण कसं ठरवणार ना? काय चाललंय? काय चाललंय? आपण मी मालकीण आहे इथली, ओके? आणि इथे तेच होतं जे मी ठरवते. गेट आउट ऑफ माय साईट. अहो पण तुम्ही ऐका तर खरी. गुडनेस. येस सर, आलेच मॅडम. गुड. एकटेच आहेत का कोणी आहे त्यांच्याबरोबर? एक लेडी आहे त्यांच्याबरोबर. That's wonderful. ए सोड, मला लयकीत राहायचं. हा, आणि तुला काय वाटलं? तू उगाच मला नडू नकोस. तुला माहिती नाही मी कोण. तू इथे? त्या माझ्या वहिनी आहेत. हा कळलं? सोडात जा. वहिनी, अगं तू इथे काय करतेस? अशीच आले होते भेटायला. कोणाला? तर तू नाही मला सांगितलंस तरी मला कळणार नाही असं होणार आहे का नेहा? त्यामुळे आता माझ्यापासून काही लपवू नकोस. आणि तू न सांगताही तुझ्या मनातलं कळावं इतकं आपलं जवळच नातं आहे, हो की नाही? काय कळलंय तुला? घ्या. अगं तू इथे, मीही इथे, आणि तू मला विचारतीयस की मनातलं काय? अगं या लोकांशी पुढची बोलणी करण्यासाठी तुझ्या घरचं माहेरचं म्हणून दुसरं कोण आहे? आम्हीच ना. तुझ्या दादाला तुझी काहीही काळजी नाही. तुला किती वेळा सांगितलं, पण मला मात्र दिवस रात्र फक्त तुझी काळजी लागलेली असते. म्हणून मी इथे आले, घर पाहिलं, सिम्मीला भेटले. सिम्मी काकू? तू सिम्मी काकूला भेटलीस? कुठे? काय म्हणाल्या त्या? काय बोललीस तू त्यांच्याशी? हो अगं, मी तेच सांगते ना तुला की ते सिम्मी काकूला भेटले. आता तुला काही काळजी करायची गरजच नाही म्हणून समज. सगळं छान आहे आणि तुला आता कसलीही काळजी करायची गरज पडणार नाही. हेच. वहिनी अगं कसं म्हणजे? तू इथे आज सकाळीच भेटली ना तुम्हाला, तेव्हा तुम्हाला काही सांगितलं नाही? कल्पना आता द्यायची ग. हो कल्पना? तू दिली होतीस का मला या सगळ्याची कल्पना? दिलीस का सांग मला. तू तर काय बोल. अरे यश, कसा आहेस तू? वहिनी तुम्ही इथे? हो हो, म्हणजे काय मीच वहिनी. बरं का यश, आता अजिबात आमच्यापासून काही लपवायचं नाही हा. आम्हाला सगळं कळलंय. तसं पण ना, नेहा तिच्या मनातलं मला सगळं सांगत असते, पण जर तिने नाही सांगितलं ना तरी पण मला सगळं कळतं. हो की नाही नेहा? हो म्हणाली. आता दादा वहिनी म्हणून पुढची बोलणी करण्यासाठी आम्हालाच यायला हवं की नाही मुलीकडून? ऑफकोर्स. हाय यश. हाय अगू. हाय नेहा. कधी आला? आताच. ओह गुड. तू अजून इथेच आहेस? काय करतेस? आउट. काकू, या नेहाच्या मोठ्या बहिणी तुमची ओळख झाली आहे का? या नेहाच्या या आमची भेट झाली आहे. यश, काय झालं माहिती का तुला? मी इथे आले आणि या मला थेट ना स्वयंपाकघरात घेऊन गेल्या आणि गंमत. नाही, ऑफकोर्स ते काय झालंय, आमच्याकडे नवीन कुक येणार होती आणि तुमच्या साडीचा रंग आणि आमच्या स्टाफच्या युनिफॉर्मचा रंग साधारण सारखा असल्यामुळे आय जस्ट गॉट कन्फ्युज्ड. अच्छा अच्छा, असं झालं होय सिम्मीजी, मला माहितीच नव्हतं. काय झालं? काही नाही रे, ह्या आल्या ना तर आम्ही बोलत बोलत डिरेक्टली किचन मध्येच गेलो. यांनी डिरेक्टली चहाच बनवायला घेतला. ते मस्त आलं वगैरे घालून छान कडक चहा बनवला होता. आपला स्टाफ घेतो ना तसाच. छान झाला होता. हो हो, आणि म्हणजे
तुमच्याच हाताला इतकी चव आहे म्हटल्यानंतर नेहाच्या हाताला असणारच. अहो आहेच आहेच, आमची नेहा सुगरणच आहे. माझ्यासारखाच चांगला स्वयंपाक करते. अरे हा, स्वयंपाकावरून आठवलं, तुमचं स्वयंपाकघर, बाई बाई, अरे यश, केवढं मोठं स्वयंपाकघर आहे. म्हणजे अगदी स्वयंपाकघर म्हणावं इतकं मोठं आहे हो तुमचं स्वयंपाकघर. थँक्यू. आमच्याकडे लोकांची घरं पण एवढी नसतात हो. वहिनी, नेहा, तू पाहिलंस का ग यांचं स्वयंपाकघर? अगं, केवढाली भांडी, केवढाले चमचे, केवढाल्या सुऱ्या त्या, आणि एवढा मोठा ओटा. बाप रे. अहो, अशा ठिकाणी जर स्वयंपाक केला तर तो चांगला होणारच आहे ना. ऍक्च्युली तुम्ही आमचं फक्त किचनच बघितलंय. आमचं पॅलेसही खूप मोठं आहे, बघायचं का? हो हो, चालेल ना, चालेल. पण ते चालत नको हा, रिक्षानी. यू मीन कार्ट? तेच ते, रिक्षा रिक्षा. ती बघा तिकडनं चाललीये रिक्षा. यहाँ पे आ जाओ ऐसे टर्न लेके. इकडे ये, मम्मी येते. हो, मगाशी मी आले ना तेव्हा तुमचं घर बघितलं, फारच मोठं आहे, म्हणून म्हटलं रिक्षाने फिरलेलं बरं. यू मीन पॅलेस? तेच ते तेच ते. नेहा, चल ना आपण फिरायला जाऊया. चल चल. एक मिनिट, त्यांना थोडा एकमेकांसोबत वेळ घालवू देत ना. तुम्ही काम करा, तुम्ही पॅलेस फिरून घ्या, जॉन दाखवेल तुम्हाला. जॉन? हो का? हो, चालतंय की मला. चला चला जॉन दादा, आपण दोघं जाऊया मस्तपैकी फिरायला. बसले. अरे वा, चाली. बाय 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 बाय. सॉरी माझ्या वहिनी. प्लीज डोंट वरी, रिलॅक्स. काही खायला प्यायला हवंय तर सांगा, मी टेरेस गार्डनला पाठवून. नाही, नको, काही नको. असं कसं? तू माझी स्पेशल गेस्ट आहेस, मी इन्व्हाइट केले तुला, सो आय इन्सिस्ट यू मस्ट हॅव समथिंग. हां, मला असं वाटतं की तू तुमची रूम आणि तुझं होणारं हे घर बघून घे. काकू, मी हे तुमच्यासाठी आणलं. हे काय? नेहाने खीर करून आणली आपल्यासाठी. यू मस्ट ट्राय इट. इट्स आउट ऑफ द वर्ल्ड. ऑफकोर्स, आय एम शुअर नेहाने बनवली तर चव छानच असणार. बट या फॉर्मॅलिटीची खरंच काहीच गरज नव्हती ग नेहा. आता तू घरचीच झाली आहेस. हा, कशाला उगाच. This smells delicious. मी एक काम करणार आहे, मी आधी खीर खाणार आहे आणि मग तुमच्या चहा आणि स्नॅक्सचं बघणार आहे. ओके? येस येस, प्लीज. स्टाफ, खीर आहे, कुत्र्यांना खाऊ घाल. जा 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 आणि बघा चौधरींचं ऐश्वर. म्हणजे कधी एकदा या घराशी नातं जुळतंय असं होईल तुम्हाला. आणि एकदा का नातं जुळलं ना की मग खरी गंमत येणार.